आज इतकं छान वाटतंय ना मनसी. कधी एकदा आपल्या बच्चूला घेऊन या पायऱ्यांवर येतो असं झालं. आम्ही ना शाळेत जाता जाता नेहमी या पायऱ्यांवर खेळायचो. मग शाळेत चुकवून इथे यायला लागलो. 10वी-12वीचा अभ्यासही याच पायऱ्यांवर केला. मग पहिली नोकरी लागली तेव्हा याच तळ्यातली कमळ देवाला वाहिली. आणि आता तू, मी आणि आपलं बाळ. की बाळी असेल ग, तुला काय वाटतं? काय ग, बरं वाटत नाहीये का? आल्यापासून गप्पच आहेस. डॉक्टरांनी रक्ताची तपासणी परत का बरं केली असेल रे? अरे बापरे, तू अजून तोच विचार करतेस? अगं, टेस्ट करून घेतलेल्या बऱ्या असं नाही का डॉक्टर म्हणाले? अरे पण ब्लड टेस्ट झाली होती ना आधी. पण खात्री करून घेतली, काय बिघडलं त्यांनी? आणि आता तू विचार बदल बघू. अजून 5 महिने काढायचे, मग आनंदी नको करायला? अगदी बरोबर. देवळाच्या पायरीवर तरी चिंता नको. आयुष्मान भव. हां, तू मला नमस्कार करायचा नाहीस. साक्षात त्याची जननी होणार आहेस तू. तू फक्त स्वतःची नीट काळजी घे. हं? येतो मी, प्रसाद घ्या. येतो मी. अरे हो, लक्ष्मी काकूंनी बेल मागवला होता, आणतो हा मी. गुरुजी, हां, मगाशी मी बोललो नाही, पण डॉक्टरांनी सोनोग्राफी नंतर परत ब्लड टेस्ट केली, त्यामुळे मानसिक काळजीत आहे. काही काळजी करायची नाही. तो आहे ना, त्यानं ठरवलं म्हणजे तो तुमच्याकडे येणार. श्रद्धा महत्वाची. हं? काय ग, सापडलं का नाव? नाही ना अजून, पण याच्यात खूप छान छान नावं आहेत हं. ध्रुव नाव आवडलं की वाटतं मुलगी होणार, आणि दीक्षा ठरवावं तर एक छोटंसं बाळ, मुलगा दुडदुड धावत येतो नजरेसमोर. अरे नावं कसली शोधत बसलाय? हां, चला उठा भाऊ, भरपूर अवकाश आहे अजून. आणि मानसी, गर्भारणीनं असं बसून नाही चालायचं. हं? मला खीर पुरणाला मदत करा. अरे हो काकू, हां तुम्ही ते जायफळ सांगितलं होतं ना? हां हा, ते मी विसरलो. बर. बरं मानसी, ते भाटे गुरुजींनी बेल दिले होते, ते काकूंना दे. हो, देते. मी आलो. काय ग, कसला विचार करतेस आता? काकू, सगळं नीट होईल ना हो? 5 वर्ष वाट बघितली आहे मी. इतके दिवस सगळ्यांच्या नजरा, बोलणी, सगळं सगळं पचवलंय हो. आणि आता आणि आता काय? हं? आता काय? तुला सांगितलं ना, सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. हे बघ, तुझ्या सासूचा जाच नको, कोणाचं टोचून बोलणी ऐकायला नको. सगळं सोडून इथे आलात ना, जागा बदलली, मग आता नको ते विचार कशाला? सोडून द्यायचे सगळे विचार. तसं नाही हो काकू. तुम्ही भेटलात ना इथे, तेव्हाच सगळं काही मागे ठेवून आले मी. पण आता ह्या सगळ्या तपासण्या, ह्या सगळ्या टेस्ट, म्हणजे काही काळजी करायची नाही. हे बघ, आपलं बाईचं जीणं म्हणजे सगळ्या सगळ्या परीक्षाच ग. पाळण्याच्या बाहेर पाऊल टाकलं की सगळ्या काचा आणि काटे. आणि त्यातनं लग्न झाल्यानंतर तर काय, सगळे टोचून बोलणी, सगळा जाच आलाच. आणि मुख्य म्हणजे बाईनच बाईला छळायचं. जाऊ दे ग, सांग तुझ्या डॉक्टरला, म्हणाव घे, पाहिजे तेवढ्या तपासण्या घे. आपण घाबरायचं नाही हं? चल उठ, काही होणार नाही, मी आहे ना. चल. या. आपण टेस्ट केल्या, ते बरंच झालं. म्हणजे
प्रॉब्लेम नाही आहे ना डॉक्टर? तुम्ही मला एकट्याला का बोलवलं? म्हणजे मानसी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. सोनोग्राफी नीट झाली ना? काय आहे, इट्स अ केस. हजारात होते अशी. इट्स अ ट्रायसोमी 21. म्हणजे डाऊन सिंड्रोमबद्दल ऐकलंय? इट्स अ जेनेटिक फॉल्ट. म्हणजे बाळाच्या शरीरात नंबर 21च्या गुणसूत्रात बिघाड होतो आणि त्यामुळे जोडीऐवजी तिढाच पडतो. त्यामुळे बाळाला अनेक त्रास होऊ शकतात. कसले त्रास? म्हणजे वाढ खुंटणे किंवा उशिरा होणे, इतर जीवांपेक्षा 1.5 ते 2 पटीने हळू होणे, मतिमंदता येऊ शकते किंवा प्रतिकारशक्ती क्षीण होणे. हृदयासारखे नाजूक अवयवही कमकुवत होऊ शकतात. पण मग ह्याच्यावर काही उपाय करता येईल का? म्हणजे काही ट्रीटमेंट वगैरे करून हे ओव्हरकम? औषध असं काहीच नाही आणि उपायही नाही. अशा जीवांची कितीही काळजी घेतली तरी त्या किती आणि कशा जगतील काहीच सांगता येत नाही. पण मग आता काय करायचं? मी दुसऱ्या डॉक्टरांशी बोलते, पण मेडिकल सायन्स सांगतं अबॉर्शन हाच उपाय आहे, आणि तेही वेळीच. हा बघ, हा माझ्या सतीशचा लहानपणचा फोटो, बहिणीच्या लग्नातला. हे बघ बाजूला मावशीची मुलगी, किती गोड दिसते ना. मी तुला दाखवायला आणखीन एक गंमत आणली. हे ठेव बाजूला. हे बघ सबलं, आय्या किती गोड आहे. मोजे, सगळं सगळं मी शिवलंय. हो, नातवंडांसाठी सुद्धा करून ठेवलंय, पण ते नको इथं राहायला. कडच्या पद्धतीच एक एक विचित्र ग. काय तर म्हणे बाळांना काजळच घालायचं नाही. अहो मी पण ऐकलंय काकू. खरंच काही इजा होते का हो त्याने डोळ्याला? काहीतरीच काय, उगाचच काहीतरी वेडेपणा. 100 पेण्याने घातलं असेल ते जाऊ दे. आता मात्र माझी सगळी हौस तुझ्या रूपानं मी पूर्ण करणार आहे. सगळे तुझे डोहाळे मी पुरवणार आहे. खरं तुला काकू? फक्त काय खावंसं वाटतं ते मला सांगायचं. काकू, ठीक आहे? मला की नाही पाणीपुरी खावीशी वाटते. पाणीपुरी कर्म माझं. काय ग बाई तू. चला हो चल, येते ग मी. या काकू. मनसी, कधी एकदा आपल्या बच्चूला घेऊन या पायऱ्यांवर येतो असं, आणि आता तू, मी आणि आपलं बाळ. अजय, अरे हे काय, चहा तसाच ठेवलाय सजून. गार झाला बघ आता सगळा. काय झालंय अजय? तुझं डॉक्टरांशी काय बोलणं झालंय हे अजूनही तू मला नीट सांगितलेलं नाहीयेस. हे बघ अजय, जे काही आहे ना ते स्पष्टपणे सांग मला. ज्या अर्थी ब्लड टेस्ट पुन्हा एकदा घेतली डॉक्टरांनी, तेव्हा काहीतरी सिरियस असणार याची कल्पना आली आहे मला. पण ह्या बाळाला जन्म देण्यासाठी मी कितीही परीक्षा द्यायला तयार आहे रे. आणि काल रिपोर्ट्स पण वाचलेत मी. अरे आता होऊ द्या, नंतर तिशीनंतर अजून प्रॉब्लेम्स होतील असे डॉक्टर्स म्हणाले होते ना आपल्याला. मग काय करायचं आपण?
म्हणजे मी आणखी काही उपाय का शोधतोय. माझ्या 1-2 मित्रांशी बोललोय मी. आपलं ठरलंय ना या बाळाला जन्म द्यायचा म्हणून. आणि आईपणासाठी कितीही टेस्ट द्यायला लागल्या तरी मी देणार आहे. आईपणासाठी मी काहीही सहन करायला तयार आहे. प्रश्न आपल्या कसोटीचा नाहीये मानसी. बाळाची वाढच अपूर्ण होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलं यावर गर्भपात हाच. अजय, तू आणि मी तरी पूर्ण आहोत का रे? आणि त्या डॉक्टर, त्या तरी पूर्ण आहेत का रे? हे बघ, निसर्गानं आपल्यापैकी प्रत्येकाला एक रूप दिलंय, गुणवत्ता दिलीय. आणि आपल्या बाळामध्ये पण काहीतरी खासियत असेलच ना रे. मग का नाही या जीवाला साकारायचं आपण? का नाही जन्म द्यायचा याला? मानसी, प्रश्न गुणांचा नाहीये, जगण्याचाच आहे. अपूर्ण वाढ म्हणजे आयुष्यभर रोज काळजी वाढत जाणार आहे. मला या बाळाला जन्म द्यायचा आहे. अरे किती वर्ष वाट बघितली आपण. आणि आता इतक्या वर्षांनी दारात आलेल्या मुलाला तू घरात येऊ नकोस असं कसं सांगू रे मी? मला हे मुलं हवंय अजय. मला आता फक्त विचार नाही, मला त्याला हातात घ्यायचंय. मला त्याचा चेहरा बघायचाय अजय. मला आपलं मूल हवंय अजय. मानसी, इतकी हवी होऊ नकोस. आपण रात्री बोलू यावर, शांतपणे. तोपर्यंत नीट विचार कर. हे बघ, जो काही निर्णय घ्यायचा तो बाळासाठीच ना. मग विचार कर. अहो, तुम्ही लागलात सुद्धा तयारीला. म्हणजे काय? तुम्हाला माहिती असावं म्हणून तुमच्या कानावर घातलं मी. म्हटलं तुम्ही आता एवढं घेतलंच आहात मनावर, तर आपल्याकडून उगाच उशीर नको. आता काळजी करायची नाही. सगळं तुझं मी व्यवस्थित करणार आहे. अजिबात काळजी करू नका. मी आहे तुझ्या बरोबर. मानसी, हे सगळं काय चाललंय? मी ठरवलंय अजय. जन्म द्यायचा निश्चय केलाय मी. रात्री स्वप्नात परत ती चिमुकली पावलं आली. मग ठरवलं. पहाटेच उठले आणि आई होण्याची सगळी तयारी केली आहे मी. चल, तू पण येतोस देवळात? बैस, आपण बोलूया. अजय, आपल्याला मूल हवंय ना? किती वाट पाहिली रे आपण ह्याच्यासाठी. आणि कितीतरी जणांचे नाही नाही ते बोल ऐकून घेतले. पण आता नाही ऐकून घ्यायचं आपण. मानसी, कोणाला उत्तर म्हणून आपण हे मूल जन्माला घालतोय? नाही अजय. रात्रभर माझा खूप विचार झाला. कधी वास्तवात, कधी स्वप्नात. मग कळालं, आपण एखाद्या जीवाला आपल्या सुखासाठी जन्म द्यायचा नसतो रे. त्या बाळाच्या सुखाचं, त्याच्या जगण्याचं काय? आपल्याला त्रास कमी व्हावा, आपला जाच टळावा म्हणून आपण एखाद्या जीवाला असा अवघड जन्म द्यायचा का रे? त्यापेक्षा
जो जीव जन्माला आलाय पण ज्याला आईबाप नाही आहेत अशा एखाद्या जीवाला वाढवूया का? आणि माझ्या स्वप्नात जी चिमुकली पावलं येतात ना रात्री, ती कदाचित त्याचीही असतील, आपल्या दारापाशी येणारी. अजय, आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करूया का? तुला जर चालणार असेल तर आपण दत्तक मूल वाढवूया. नुसता शरीराला जन्म देण्यापेक्षा एका जीवाला मनुष्याचा जन्म देऊया आणि त्याचं सुख अनुभवूया. चालेल तुला? नमस्कार करतो. आयुष्मान भव. चांगला निर्णय घेतलात मुलांना. तो कुठल्याही रूपात का असेना आपल्या घरी येणार म्हणजे परीक्षाही घेणारच. चला, आता मी तयार आहे. अजय सारखाच त्याच्या मुलालाही देवाच्या पायरीवर ठेवायला. हां, पण नाव ठरवलं की जरूर कळवा. येतो मी.